पुण्यात गणेशोत्सवाआधीच गणेश मंडळांमध्ये वाद निर्माण झालाय। विसर्जन मिरवणुकीवर पुण्यात मंडळांमध्ये मानपान आणि मतभेद निर्माण झालेत। विसर्जन मिरवणुकीवरून पुण्यातील गणेश मंडळांमध्ये मतभेद असल्याचं दिसतंय। अनेक मंडळांनी एकत्रित येत अनेक वेगळे निर्णय घेतलेत। कोण म्हणतंय की आम्ही आधी विसर्जन मिरवणूक काढू, तर तब्बल 100 मंडळांनी मानाच्या गणपती मंडळांच्या आधीच विसर्जन मिरवणूक काढण्याचा निर्णय घेतलाय। पुण्यात गणेशोत्सवाआधीच या गणेश मंडळांमध्ये वाद निर्माण झाल्याचं दिसतंय। पुण्यात मंडळांमध्ये मानपान आणि मतभेद निर्माण झालेत। नमस्कार, NDTV मराठीमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे। अगदी काहीच दिवसांमध्ये अख्खा महाराष्ट्र ढोल ताशाच्या नगाऱ्यावरती दुमदुमणार आहे, कारण आपल्या लाडक्या बाप्पाचं आगमन होणार आहे। पुण्याची विशेषता अशी आहे की मानाचे 5 गणपती आणि त्याची जी होणारी विसर्जन मिरवणूक आहे त्याचं वैशिष्ट्य ते आहे। सगळे लोक जे आहेत ते विसर्जन मिरवणूक, खास करून पुण्याची विसर्जन मिरवणूक बघण्यासाठी येत असतात, विविध मंडळं बघण्यासाठी येत असतात। पण यावेळेस एक कुठेतरी मतभेद झालेला आहे पुण्याच्या सगळ्या गणेश मंडळांमध्ये। मतभेद अशामुळे मी म्हणते कारण जे विसर्जन मिरवणुकीचे मार्ग आहेत त्याच्यावर नक्की पहिले कोण निघेल, नंतर कोण निघेल, मग वाहतूक कोंडी, येणारी सगळी गर्दी, असे अनेक प्रश्न आहेत। त्यावरती अनेक गणेश मंडळ जे आहेत ते विविध बैठका घेत आहेत, विविध प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत देखील बैठका घेत आहेत। तर आत्ता माझ्यासोबत असेच काही गणेश मंडळांचे पदाधिकारी आहेत, त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊयात की नेमकं आजच्या बैठकीमध्ये काय झालेलं होतं आणि जे काही थोडेफार मतभेद आहेत ते कसे सोडवण्यात येतील। सर, मी पहिले तुम्हाला विचारते की आज बैठकीत नेमकं झालं काय, आणि जे मी म्हणलं की कुठे ना कुठेतरी थोडेसे मतभेद आहेत, कारण बरेचसे प्रॉब्लेम्स आहेत तिथे जे सोडवण्यात यायला पाहिजे खरं तर तुमचं काय म्हणणं आहे? कारण आपण बघतो की पुण्याची विसर्जन मिरवणूक 24 तास 48 तास ही अशी चालत राहते दरवर्षी। आम्ही सर्व गणेश उत्सव मंडळाचे कार्यकर्ते बाप्पाची आतुरतेने वाट बघतो आणि बाप्पाचं स्वागत करण्यासाठी सर्वजण अटीतटीच्या लढाईने आपापली कामं करत आहेत। आपण जे म्हणताय की पुणे शहरात काही मंडळांच्यामध्ये काही तट पडलेले आहेत, तर तसं काही पडलेलं नाही। प्रत्येकाला आपलं मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे आणि त्यांना का करावं असं वाटलं तर हे गोष्टी महत्त्वाच्या आहेत की बघ अनेक वर्ष ते लक्ष्मीपुराला येत आहेत, परंतु वेळेच्या त्यांचं विसर्जन होत नाही, हे त्यांचं दुःख आहे।